मांद्रे पुरखेवाड्यार अग्र्याहून सुटका हे नाटक सादर झाले। लोकांनी नाटकाक बरो प्रतिसाद दिलो। थळावे नाटक पळोवपाक हजर असले। गोयचो नामनेचो कलाकार अविनाश पुरखेन छत्रपती शिवाजीचे पात्र सादर केले। पळयात नाटकाचे काय खीण। सर्व फुलं प्रभुपती पावन होण्याकरता फुलत नाही हेच परमेश्वरा स्वजनांच्या उपयोगी पडत नसतील तर अशा या थोर पुरुषांना तू जन्माला तरी कशाला घालतो। पृथ्वी राजासारखे पुरुष ज्या रजपूत जातीत निपजले, स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या बायका मुलांच्या कत्तली करून सम्राट उडी घेणारे वीर ज्या रजपूत जातीत निपजले, त्या जातीचं नाव सांगणारा हा थोर पुरुष शिवाजीला गुलामगिरीचा उपदेश करतो आहे। भोसले दिवसभर भुजंगाला स्वामी मनाची फणा उभी करायला लावून गारुडी जसं आपल्या पुंगीवर त्याला नाचवतो, तशीच आपली भावनामय वाक्य चातुर्याने या वृद्धाची अवस्था केली असली तरी हिमालयापासून हिंदुस्थानापर्यंत औरंगजेब बादशहाचा दबदबा डोळ्यासमोर उभा राहिला। ठेवून आपण या उमर खानावर विनाकारण संतप्तात, यामुळे मात्र मी भ्रमिष्ट बनलो खरा। गरीब परवर स्त्री जातीचा थांग देवाधिकारा लागत आहे, तिथं हा उमर खान तरी काय सांगणार। कष्ट तर वाटत असल्या तरी माझ्या पिताजीने आपली हमीजाच्या शिरावर ठेवली आहे। त्या राम सिंग साठी तरी जल्दी करा आणि बादशहा पुढे गर्दन झुकून कुबूल वखत टाळा। अभिमानाचा ताटा सोडून हिंदुपत पादशाही स्थापण्याची बदशाल घमेंड मोडून अखेर तुम्ही आमच्या कदमापाशी लाचारीनं गर्दन झुकवली। मला मोठा संतोष वाटला। सुराच्या खुमखुमीला पिसाळलेला हा कोण उमर खान? कोण उमर खान? विख्यात पैशान भुल्लास का पहा, दुनियेच्या डोळ्यात धर्म रक्षणाच्या जादूची धूळ फेकून स्वतःची बळेजावी गाजवणाऱ्या जादूगारा नीट आठवण करून या चेहरेपट्टीची पैशान लागते का पहा। बस कर बेटा राजकुंवर, खूबसूरतीची ही तारीफ बस कर। तुझा हा वालिद हा औरंगजेब बादशाह दुनियेत फक्त एका पाक परवरदिगाराची, दुनियेला सच्ची राह दाखविणारा त्या पाक पैगंबराची फक्त खूबसूरती पहचानतो। तो पाडगा करीन काळा आणि एवढा तसं नाही की तो तुम्हाला काळा खवीस म्हणून स्वतःवतो आहे। म्हणूनच त्याची सगळी कुलगंडी चावाठ्यावर आणून केव्हा एकदा त्याच्या तोंडाला काळापाशी कसं झालंय मला। सबूर औरंगजेब सबूर। शेराची शिकार मोठी कठीण असते, डाव अक्कलमंदीनं साधला पाहिजे। सावध शिवाजी सावध, कसाही माथ्याचा अंगार उडाला तरी बेभान होऊ नकोस। चाकरीनं तो दुश्मनाला स्वतःचा विक्रा करून घेतला आहे, आता हुशारीनं आपल्या गुलामगिरीचा काळ काढ। रामसिंग पुढे यांनी माझी न सांगण्याविषयी विटंबना मांडली। मला यवनी पहरा देऊन अशी दूर देशी आणली। तेव्हापासून मी याच्या घरी अंधार कोठडीत राहते। तुझी कैफियत खरी असेल, रेषत खरी असेल तर तो दुनियेचा तारणहार, तो पाक परवरदिगार माझ्या कलेजात तुझ्याबद्दल रहम पैदा करेल। बेटा ही हकीकत कधीची? पुरंदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या फौजेशी आपल्या फौजेची झुंज सुटली। अच्छा, त्याच्या आधीची, पुष्कळ आधीची। हिची ही गोडस अशी फुलाप्रमाणे कोमाड वाटत असत असली तरी हिचा अंतरंग वज्रावणी कठोर आहे। हिला बादशाहीला अंगा लावण्याचा आरंभलेला कारस्थान पाहिलं की या चक्राच्या अंगाचा कसा फडका होतोय आणि हिच्या झिंजा इथल्या पकडून। गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, गौतमी गावकर आणि वैष्णवी साळगावकर।